कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावली काय ग? झोपली नाहीस? माफ करा सर, पण झुरळ झुरळ? मग हा अच्छा, तू झुरळाला घाबरते? मला भीती वाटते झुरळाची। मी त्याला बघितलं ना, सुचत नव्हतं काय तो इथून इथे आला। मी बघतो। नको। गेला तो। पण परत येऊ शकतो। काय? तू एक काम कर, तू वर झोप, मी खाली झोपतो। नाही, तुम्ही खाली झोपाल तर मी वर कसं झोपू शकते? झोप। अहो नको, मी जाते। मी बोललो ना। झोप। इकडे काय? तू इकडे काय करतेस? तुमच्यावर लक्ष ठेवते। म्हणजे तुम्हाला काय हवं नको ते पाहते हो। तुम्ही ते नवीन आहात ना, फारसं माहिती नाही तुम्हाला। तुम्ही बाहेर आलात ना, तुमच्या मागे मागे आले आणि मी Shut up. हा चल, तुम्ही करत काय होता पण इथं? ए हॅलो, नेक्स्ट टाइम मला प्रश्न विचारायचे नाही, कळलं? आत ये, इडियट। ए हॅलो, काय बाई आहे, जमिनीवर पाय टिकत नाही, सारखी आपली हवेत उडत असते। लई स्ट्रेसफुल बाई आहे, पण हिच्यावर लक्ष ठेवायची एक्स्ट्रा पैसे माइंड कडून घ्यायला पाहिजे। बोनस बोनस। ओ बाबा, आई आता अमृता ताई अशा तर एकटेच बसलेत। बघा क्यू ताई साहेब आहेत होय। चल बोलून घ्या, तू एकटेच बस नका। ताई साहेब एकटेच बसला इथं? नाही म्हणजे आमच्या बरोबर बसला असतात, चहा घेतला असतात इथं। खूप छान वाटतंय म्हणून सावलीला इथेच दूध आणायला सांगितलंय। असं आहे का? बसा ना तुम्ही पण। कसं वाटतंय आमचं काम? खूप छान। आवडलं ना? काय लागलं तर सांगा, लाजू नका। नाही नाही, अजिबात नाही। वहिनी थँक्यू। ताई साहेब, हे काय आहे? म्हणजे काही औषध बिवषध आहे का? आई, अगं
ते मूल होण्यासाठी वैद्यांनी दिलेलं औषध आहे. हा असं आहे का? परत किती वर्ष झाले असतील तुम्हाला हा औषध घेत आहे? अहो आता इतकी वर्ष झाली की मी मोजणच सोडून दिलं. म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू का? सांगा ना. इथं आमच्या गावात आहे ना एक लई नावाजलेले वैद्यगु आहेत. लई जोडप्यांना त्यांचा चांगला गुण आला आहे आणि त्यांच्या हातचा गुण म्हणजे लईच भारी आहे. तुमची काही हरकत नसेल तर आपण जाऊया का तिकडं? नाही म्हणजे विचार करायला काय हरकत नाही बघा. लई जाणीव उपाय करतात बघा. त्यांच्या हाताला चांगलाच गुण आहे बघा. मग वहिनी आपण ना तिथे लवकरात लवकर जाऊयात. काही गरज नाही. या की अमृता वहिनी, ज्या वैद्यांकडे जगभरातून लोक ट्रीटमेंट घ्यायला येतात ना, तिकडे तुझी ट्रीटमेंट सुरू आहे. मग या मूर्ख लोकांच्या बोलण्यावरून स्वतःची हेल्थ खराब करून घेणार आहेस? ऐश्वर्या अगं काळजीपोटीच बोलतायत ना ते. त्यांचा हेतू चांगलाच आहे अगं. मग इतकी वर्ष माझा हेतू वाईट होता का? मी पण तुझ्या चांगल्यासाठी सगळं करते ना. ही माणसं आपल्या जवळ येण्याचा काही ना काही रिझन शोधत असतात. अमृता वहिनी भोळी आहे म्हणून तिच्या भोळेपणाचा फायदा घ्यायचा प्रयत्न करायचा नाही, कळलं? त्या जगन्नाथच्या मदतीने तुम्ही घरात घुसलात, पण आता माणसांच्या जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही. आणि तुमचे ते जंगली सजेशन्स आहेत ना, ते आम्हाला नाही द्यायचे, ते तुमच्याकडे ठेवायचे, कळलं? अमृता वहिनी चलात, ह्यांचं काही ऐकू नकोस. चूक झाली आमची. मम्मा हे बघ मी गुलाबजाम बनवल्यात. हे गुलाबजाम आहेत. अगं हे गुलाबजाम आहेत. हे असे गुलाबजाम असतात? तारा तुला काहीच कसं येत नाही ग. तुझ्या या जेवणाच्या भरोशावर आपण राहिलो ना तर आपणही उपाशी राहू आणि आपले पाहुणेही उपाशी राहतील. एक काम कर, जा जेवण ऑर्डर कर पटकन आणि हे फेकून दे डस्टबिन मध्ये, कळलं? लवकर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.